आणि याचा विको थोडा कमी करा. हॅलो थांबी. हॅलो हरी 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
सदा
हरी सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर ढुलत असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोणी दीपाप पुण्यंगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो, विठ्ठल 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 ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मणे निवृत्ती दासो अवधारी जोज, हरी नमिला गणपती माऊली शारदा, 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 नमिला गणपती माऊली शारदा.
गुरुराया चरणी मस्तक ठेविता आपुल्या स्तुतीला द्यावी मती यती रूप दत्तात्रया दंडदारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू जाचे पदे दुःखहारी तुमा विण दत्ता मला कोण तारी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परम मध्या जगत्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदं जाड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकं विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा हरि। हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हंसावरती बसून मयूरावरती बसून हंसावरती शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। समचरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगरणीत पाणी मंडणम मंडणाणम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करो प्रथम नमन तुझे चरण तुझाचिया त्यांच्या कृपादाळे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुझा पांडुरंगा करो प्रथम नमन तुझे चरण तुझाचिया त्यांच्या कृपादाळे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुझा पांडुरंगा करू प्रथम मनमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकामणो जव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतामुरीशं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्प्रदिप्रदेशं वीरेन्द्रादिदैवै सदा संयमानं समाधी समूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता विठ्ठल विठ्ठल हरी सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्याल सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो प्रसूत प्राप्त सरी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता निरूपणा करता म्हणजेच या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारांना सुद्धा अत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या सर्वांच्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राग रसिक संत श्रोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आजच्या दिवसाला साजेल महत्वपूर्ण असा उत्कृष्ट अप्रतिम गोड असा हा अभंग विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून काय प्रतिपादन करतात काय सांगू इच्छितात तुकोबरांना आजच्या दिवशी आपल्या सर्वांना काय बोलावं असं वाटतंय काय विशद करावं असं वाटतंय काय सांगावं असं वाटलं गड्या आज तुकोबरांना आपल्या सर्वांना हे पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी कोणत्या कारणास्तव आहोत आपण सर्वजण का जमलेलो आहोत परिहार देणं उचित या न्यायाला धरून तथा ते इष्ट अनिवार्य गरजेचं सुद्धा आहे न्याय नियमाला धरून वक्त्याचं आद्य इति कर्तव्य याच नियमाला धरून परिहार देणं उचित म्हणून आपल्या या परम पावनभूमीमध्ये विशेषतः साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने दत्त मंदिर श्री भगवान दत्तात्रय प्रभूंच्या मंगलमय दिव्य अशा प्रांगणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी का जमलेलो आहोत काय कारण आहे विशेषतः भगवान श्री दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या धनगरवाडी खडंगळी रोड या ठिकाणी म्हणजेच मेंढी चौफुली म्हणजेच आपल्या या वस्तीला नाव आहे दत्तनगर या ठिकाणी अगदी 1 वर्ष पूर्णत्वात जाता द्वितीय वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून माझ्या वाट्याला या ठिकाणी पोहोचलेली आहे विशेषतः साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू अखिल कोटी ब्रह्मांड नायक सृष्टीचे माता धाता पितामह असणारे षडगुणेश्वरी संपन्न परिपूर्णोत्तम गोपालकृष्ण कन्हैयाच्या आशीर्वादाने हा भव्य दिव्य सोहळा आजपासून आपला प्रारंभ होतोय मंगलाचरण या ठिकाणी माझ्या सद्भाग्याने प्रथम नमन माझ्या वाट्याला त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून याच न्यायाला धरून आजची ही पहिल्या दिवसाची सेवा आहे श्री दत्त जन्म उत्सव निमित्ताने व श्री गुरु चरित्र पारायण सुद्धा या ठिकाणी सोहळा आपण आयोजित केलेला आहे हे महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आपलं सद्भाग्य विशेषतः आज पहिला दिवस त्या ठिकाणी आपल्या या सोहळ्याचा आहे दत्तात्रयांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण आजपासून सर्वजण या ठिकाणी या सोहळ्याला प्रारंभ करत असताना विशेष आपल्या सर्वांना प्रथमता वंदन करावं असं वाटेल प्रथम दिवस असून सुद्धा हे नगर वस्ती असून सुद्धा आपण बहुसंख्येने वेळात वेळ काढून थोडीफार थंडी अधिक असून सुद्धा आपण सर्व मायबाप या ठिकाणी वेळात वेळ काढून भगवंताची प्रेरणामय निर्धारक सेवा करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात विशेषतः आपल्या सर्वांना सर्वात प्रथम मनापासून वंदन आहे चरणांवरती नतमस्तक त्या ठिकाणी आहे विशेषतः आपल्या या सोहळ्याचा आजचा प्रथम दिवस त्या ठिकाणी आहे आणि पहिला दिवस म्हटला की अतिथी देवो भव या न्यायाला धरून आज या ठिकाणी उपस्थित असणारी गावची जरी असली तरी आज ती त्या ठिकाणी पाहुणे आलेली मंडळी आहे हरिभक्तपरायण या ठिकाणी या समस्त बालगोपाल मंडळीचे गुरुवारी असणारे आदरणीय वंदनीय सचिनजी महाराज
या ठिकाणी उपस्थित आहे. गोड अशी मृदुंगाची साथ संगत त्यांची लागते आहे. त्यांनाही मनापासून त्या ठिकाणी वंदने. बाजूला उपस्थित ज्येष्ठ गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये अत्यंत गोड पंचपदी स चाल ज्यांनी गायलीत असे हरिभक्त परायण विठ्ठलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून विठ्ठलजी महाराजांना माझं वंदन आहे, प्रणाम आहे. बाजूला उपस्थित त्यांना साथ संगत करणारे आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचं नाव काय? भाऊसाहेब बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन आहे. बाजूला गोड गायन ज्यांचं आहे, गोड आवाज ज्यांचा आहे, अशा हरिभक्त परायण काय आशा यांचं नाव? अलका काकू या ठिकाणी उपस्थित आहे. त्या वहिनी म्हणत असेल आमच्या काकू. बाजूला उपस्थित महिला मंडळ सुद्धा आवर्जून आपल्या वस्तीवरचं या ठिकाणी प्रकर्षाने उभं आहे. आणि विशेष म्हणजे इथे काही क्लास वगैरे आहे का? नाही. तुम्ही कुठे हरिपाठाला जातात? नाही. भजन करतात का? तिथे पावली शिकवतात का? तरी सुद्धा आपण एक सोबत एक साथ पावली त्या ठिकाणी घेतात, ही विशेष धन्यता आहे. हा आनंद ज्याला कळायचा त्याला त्या ठिकाणी आहे. विशेष या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या 4, 5, 6 आणि मोजा ना, ह्या किती? तुमचं सोडा, ह्या किती आहे? 7 भगवती या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचीच साथ मला या ठिकाणी लाभणार आहे. अशा 7 जणींना मनापासून माझं वंदन आहे. विनेकरी बाबा, आपण फार सुंदर या ठिकाणी नृत्य करत त्या ठिकाणी गेलात, विणा घेतलात आपण. मनापासून तुमचे धन्यवाद. बाबांनाही मनापासून वंदन आहे. अत्यंत गोड ज्यांच्या पावल्या आहेत, अत्यंत गोड ज्यांचं उभं राहणं आहे, सगळे हसतात. काही ठिकाणी पाहायला गेलं तर असे रागारागाने बघतात. का बघतात माहितीये? त्याचं कारण सुद्धा असतं, गुरुजींचा लई धाक असतो. ते डायरेक्ट सांगतात आमचे गुरुजी बोलतात जास्त बडबड केल्यावर, पण तसं मात्र काही नाही आहे. फार तयार असणारी मुलं या ठिकाणी आहे. सर्व बालगोपाळ मंडळींना सुद्धा माझं मनापासून त्या ठिकाणी वंदन आहे, प्रणाम आहे. आज पहिला दिवस आहे, तुमचं नाव घेतलं पाहिजे. शेवटच्या दिवशी नाही घेतलं तरी चालतं, कारण कार्यक्रम आपला संपला जातो. महत्वाचा भाग. अत्यंत गोड अप्रतिम ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. काय नाव आहे साऊंडवाल्या काकांचं? त्यांना हरिभक्त परायण महाराज आपण म्हणूयात, कारण ते बसल्या बसल्या टाळी पण वाजवतात. आणि मला वाटतं तुम्ही गायन पण करतात, जमतं. भजन पण तुम्ही करतात असं दिसून आलं ते, कारण ऑपरेटिंग त्याला थोडी जास्त भारी जमते. महत्वाचा भाग. तुम्हालाही वंदन आहे. समोर शूटिंग करणार आहे, जरी तुम्हाला कानातून ऐकायला येत नसेल, तुम्हालाही मनापासून त्या ठिकाणी वंदन आहे. प्रत्येकाचंच कार्य या ठिकाणी आहे. आदर्शाची गोष्ट आपल्या या सप्ताहाची अशी आहे. तरुण मंडळी सुद्धा मागे रस्त्यापर्यंत त्या ठिकाणी बिचारी बसलेली आहे, त्यांनाही मनापासून त्या ठिकाणी होत नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? लगेच मागे बघताय. माझ्यावर विश्वास ठेवा. जे काय बोलेल मी ते खरं खरं प्रांजळपणे प्रामाणिकपणे, जसा श्रीकृष्ण परमात्मा दत्तात्रय प्रभू मला बुद्धी देतील अतिशय तसं बोलण्याचा मी प्रांजळपणे प्रयत्न करणार आहे. अगदी खेळीमेळी वातावरणात, निर्धारित वेळेत मी म्हणू शकत नाही, कारण माझं तसं धाडस होत नाही. कारण काय, त्याला मी 1 तास आधी आलेले, तुम्ही सुरुवात लेट केली. त्याला कारण काय, तुम्ही आहात. पण तरी सुद्धा काळजी करू नका. एक 10-5 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात. काही वेळ करू आपण सर्व मिळून त्या मंगलमय परमात्म्याची सेवा. विठ्ठल चालू होणारा पर्व काळ म्हणजे भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा अलीकडे 2-3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी पुढे येऊन ठेपलेला आहे. आणि त्या निमित्ताने अत्यंत गोड अवचित्य साधून आपण हा सोहळा त्या ठिकाणी करतो आहोत. श्री गुरूंचं सानिध्य ज्यांच्याकडे प्रकर्षाने पाहायला मिळतं असे दत्तात्रय प्रभू, त्रिमूर्ती ज्यांच्याकडे पाहायला मिळतात, एक देवता स्थान जिथे गेल्यानंतर अनुभूती येते असे श्री दत्तात्रय प्रभू, ज्यांना या दत्तात्रयांची एक विशेषता आहे. महत्वाचा भाग, भगवान दत्त पाही माम असं म्हटल्यानंतर भक्त जास्त करायची. त्याच्या पुढच्या वर्षी सप्ताह केला तर पुढची करता येईल की नाही, म्हणून पुढची मागणी जर करायची असेल तर काय करावं लागणार आहे? सप्ताह केल्यावर कोणाला बोलावं लागणार आहे? म्हणजे इथं बोलायला कोणीतरी लागणार की नाही? विठ्ठल महत्वाचा भाग. पुण्याशिवाय या जगतात कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. पुण्य असावं पाठीशी. सगळ्यात महत्वाचा भाग, तुम्ही पुण्यवान आहात. प्रथम दिवसाकरता येऊन भगवंताच्या नामस्मरणाचा अगाध दिव्य मंगलमय महिमा पाहतायत, ऐकतायत. महत्वाचा भाग आहे. 3 दिवस आपले कीर्तन असतील ना, महाराजांना असं वाटलं पाहिजे की काय गड्या काय टाळी वाजवतात ही मंडळी. असे श्रोते असं वाटलं पाहिजे गाडीत भरावून घेऊन जावं, असं त्यांना वाटलं पाहिजे. डायरेक्ट तुम्ही अशी टाळी वाजवायची, गोड म्हणायचं. जमेल ना? मी बघायला येईल उद्यापासून. मागे बसून सगळ्यात महत्वाचं टाळी वाजली पाहिजे, म्हटलं पाहिजे. कारण काय माहितीये, सगळ्यात महत्वाचं राम म्हणणं सोपं आहे ना? फार अवघड आहे का? राम म्हणणं सोपं आहे की अवघड आहे सांगा बरं? त्याला स्वर लावलाच पाहिजे. लागला की नाही लागला हा भाग वेगळा आहे, पण लावलाच पाहिजे. गरज आहे का? नाही आहे.
बरं राम म्हणणं सोपं आहे की अवघड? तुम्ही बोला बरं पटकन. महिला मंडळ बोला ना. झालं कसं? तुम्ही झाल्या लाडक्या बहिणी. तुम्हाला बोलावं की नाही बोलावं असं झालं, बरोबर की नाही? त्याच्यामुळे आम्ही इकडे विचारतो. मला सांगा, राम म्हणणं सोपं आहे की अवघड आहे? मागची लाईन पूर्ण सोपं आहे. वा, सोपं आहे. करू आपण लाडक्या भावांची पण योजना चालू दमाने. आपला कार्यकाळ येईल तेव्हा. महत्वाचा भाग, राम म्हणणं सोपं आहे की अवघड आहे? फार सोपं आहे. कारण का? म्हणजे राम म्हणायचे फार मोठा आ करावा लागणार आहे, मग राम म्हणता येईल. बरोबर नाही? फार मोठा आ करण्याची गरज नाही, सहज राम म्हणता येतं. भला मोठा एखादा उंच दगड उचलावा लागणार आहे, मगच राम म्हणता येतं का? हा, एखादा समजा खोल खड्डा त्या ठिकाणी खोदावा लागणार आहे, मगच राम म्हणता येतं. उंच उडी मारावी लागणार आहे, मगच राम म्हणता येतं का? नाही. राम म्हणणं सोपं आहे की अवघड आहे? सोपं आहे ना. तुका म्हणे सोपे आहे सर्व ऊने, तुका म्हणे सोपे आहे सर्व ऊने, म्हणे सोपे आहे सर्व ऊने, तुका म्हणे सोपे आहे सर्व ऊने. शहाणा तो धनी, शहाणा तो धनी, येतो येतो न लगती जायाचा गावे वनांधरा, न लगती जायाचा गावे वनांधरा. ज्ञाना तोडली, ज्ञाना तोडली, येताचे न लगती जायाचा गावे वनांधरा, न लगती जायाचा गावे वा, अत्यंत समर्पक, विषयाला अनुसरून आणि गोड प्रमाणे. काय? न लगती सायास, कष्ट घेण्याची गरज नाही, अत्यंत सोपे आहेत. हे सोपं शहाण्याला कळतं, हे त्यांना सांगायचं, मला सांगायचं असं नाही. मी माझं काही सांगत नाहीये. आता महत्वाचा भाग हे कोण सांगतंय? सांगणारे ते संत आहे, अधिकारी आहे, त्यांचे शब्द आपण पाहतोय. राम म्हणणं फार सोपं आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण मुखाला येणं अवघड आहे. कसं काय माहितीये? जर सोपं असं तुम्ही आल्यापासून म्हटले असते की नाही, महाराजांचा कादड्याचा लाकडाचा पखवास बिचारा म्हणतोय विठ्ठल विठ्ठल, यांचे सगळ्यांचे टाळ गळ्यातले वाजता विठ्ठल विठ्ठल, विनायची तार वाजतेत गड्या, पण आपण म्हणत नाही. सोपं आहे की अवघड आहे? मग म्हणा की सोपं. म्हणा सोपं आहे की अवघड आहे? याकरता अनंत जन्मीची जन्मोजन्मीची पुण्याई असावी लागते, बहुत सुकृताची जोडी. याकरता तेच असावं लागतं. सोपं नाहीये. म्हणणं सोपं आहे, मुखाला येणं फार कठीण आहे. त्याकरता आपण सांगितलं पाहिजे, कसंही गड्या ओळखलं पाहिजे. आपण म्हणतोय सोपं आहे, पण येतंय का आपल्या मुखाला? ही अंतरंगाची परीक्षा ज्याची ज्याने त्याने केली पाहिजे. कारण या जन्मात सांभाळणारे सगळे जन्मोजन्मी सांभाळणारा कोण असेल हा विचार केला पाहिजे. एकच आहे, भगवान श्री विठ्ठल. विठ्ठल मग ते राम नामस्मरणाचा आगाध महिमा तुम्ही आम्हाला सांगतायत, पण ते का म्हटलं पाहिजे? का नामस्मरण केलं पाहिजे? कारण आज या नामस्मरणानं जागेचे दोष जातील. आपल्यातीलही जे काही वर्षभरात भरलेले दोष आहे ते निघून जातील. कायेचे, वाचेचे, मनाचे सगळे दोष गेले. उद्यापासून आपण रूपाचं वर्णन किंबहुना संतांचं चरित्र, भक्ती पाहायला मोकळे आहेत. आधी दोष जावे लागतात, मग बाकीचं पाहता येतं. बरोबर? पण हे दोष जाणं सोपं आहे आम्हाला वाटतंय, पण त्याकरता काय करावं लागणार आहे ते तुकोबराय सांगण्याचा प्रयत्न करतात आजच्या अभंगाच्या अगदी प्रथम चरणामध्ये. सदनम गोच गुरु हरि कथा, 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 सदनम गोच गुरु हरि कथा. तेने सदा सीता समाधान, 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 तेने सदा सीता समाधान. तर चुकल्याला
सर्व अलंकार सर्व चुकलालो सर्व अलंकार सर्व चुकलालो सर्व अलंकार सर्व चुकलालो सर्व समाधान सदा नाम घोष करू हरी कथा. अंतकरणाला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आज तू खूप बरा आहे. नामस्मरण कसं करावं या आधी पहिला शब्द वापरतात सदा. सदा म्हणजे काय? सर्व काळ, प्रत्येक वेळी, पावलोपावली. पावलोपावली का करावं? कारण जगाचा मालक आपल्याकडे पाहतो. कधी? पावलोपावली. एक अंतकरणात जर आपण साधा भाव ठेवला ना, जगाचा मालक माझ्याकडे प्रत्येक क्षणाला पावलोपावली पाहतोय. अधर्म आपल्याकडनं, पाप आपल्याकडनं घडू शकत नाही. कुणाचं मन दुखेल ना असं आचरण आपलं होणार नाही. निर्मळ, नम्र असावं, फार नम्र असावं. जगता येईल केव्हा? एक भाव प्रत्येकाच्या अंतकरणात असावा. देव, जगाचा मालक माझ्याकडे पावलोपावली पाहतोय. हे जेव्हा आपल्या अंतकरणात येईल ना, दोष घडू शकत नाही आपल्याकडनं. मनात सुद्धा वाईट येणार नाही. काही लोकांच्या चेहऱ्यावर नसतं, वागण्यात नसतं, पण मनात असतं. बरोबर? असं सुद्धा येणार नाही. कारण जगाचा मालक मनात काय चाललंय याच्यापेक्षा काय येणार आहे न सांगता तुम्हा कळो येते. न सांगता त्याला सगळं काही कळतो. तो मोठा अवघड बाबा आहे, विशेष आहे त्याचं. म्हणून त्याचं नामस्मरण कसं करावं? पहिला शब्द प्रयोग केला, सदा नाम घोष करू हरी कथा. परिणाम पुढे तेने सदा. जर समाधान अपेक्षित असेल तर सदा नामघोष तर सदा समाधान. कदा कदा नामघोष तर कदा कदा समाधान. साधं गणित की नाही? जर सदैव आपण म्हणतो ना, फार दिवस सुखाचे होते आता दुःखाचे आले, दुःखाचे गेले आता सुखाचे आले. आजच्या दिवसभरात अर्धा दिवस सुखाचा गेला, आनंदाचा गेला, अर्धा दिवस फार दुःखात गेला, टेन्शन मध्ये गेला. काय कारण आहे? त्याला कारण आहे, जेवढं नामस्मरण केलं, जेवढी भक्ती आपल्याकडे नाही, जेवढं पुण्य आहे तेवढं सुख येतं. कारण पुण्य आणि पाप, सुख आणि दुःख या दोन्हीशी संगणलंय. सगळ्यात महत्वाचा भाग ह्या. ही विशेषता आहे, जीवन जगण्याची कला आहे. आणि सुख आणि दुःखामध्ये समाधान कसं प्राप्त करता येईल तो मार्ग आज तुकोबराय सांगताय. जीवनामध्ये तुमच्या माझ्या कुणाच्या या समाजाची रियालिटी, वास्तविकता आहे. काय वास्तविकता माहिती आहे? प्रत्येकाच्या अंतकरणात काही ना काही दुःख आहे. तुम्ही आम्ही सोडा, आपण सामान्य नाही. संतांना सुद्धा दुःख होतं, ते तर सोडा, त्यांना कसलं, त्यांचं नाही, जगताच्या कल्याणाचं. दुसरी गोष्ट, देवताला दुःख आहे. देवाला काय दुःख आहे? माझे भक्त मला सोडून जातात की काय? ते सोडून गेले, माझं कसं व्हायचं? हे देवाला दुःख आहे. आपलं कुठं घेऊन बसला? दुःख प्रत्येकाला आहे. प्रत्येकाच्या अंतकरणात काही ना काही विदारक स्थिती आहे. पण आज माऊली ज्ञानोबा आहेत, त्यालाच जोडून सांगतात, समाधान अपेक्षित आहे ना, तर काय करावं लागणार आहे? सुख दुःखामध्ये समभाव ठेवावा, समाधान मिळेल. कसं काय? माऊली ज्ञानोबा बोलतात, सुख दुःखे समेकृत्वा लाभा लाभो जय. म्हणजे काय? सुख आणि दुःखामध्ये समान भाव ठेवावा. फार सुख आलं, फार मनासारखा आनंद झाला म्हणून ओसरून जाऊ नये, फार त्याच्यात विलीन होऊन जाऊ नये. फार सुख आलं म्हणून अहंकार बाळगू नये, आणि फार दुःख आलं म्हणून त्याच्यात खचून सुद्धा जाऊ नये. दोन्ही गोष्टी समान राहिल्या. मला आनंदाशी एवढं चिकटून बसायचं नाही, आणि समाधानाशी सुद्धा, म्हणजे सुखाशी सुद्धा दुःखाशी सुद्धा चिकटून बसायचं. दोन्ही गोष्टीमध्ये समान भाव ठेवता आला पाहिजे, त्याला समाधान प्राप्त होईल. आणि समाधान प्राप्त होण्याची इच्छा एकच तत्पर असावी, सदा नामघोष सदा हरी कथा. बर, काय समाधान प्राप्त होण्याची स्थिती आहे? त्यांनी एक शब्द वापरला, सदा नामघोष. म्हणजे नामचिंतन करावं. पुढे काय म्हणतात? अजून काय करावं? काय करावं अजून? बोला की तुम्ही. अभंग सगळ्यांच्या परिचित आहे, अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, नियमित ऐकण्यातला आहे. पण मला वाटतं सर्वश्रेष्ठ अभंग आहे. सर्व तर आहेच, पण अति उच्च शिखराचा आहे. हा अभंग कळाला तर बाकी नाही कळालं तरी एवढं अवघड पडत नाही. सगळ्यात उंच अभंग आहे. मंगलमय आणि दिव्य याचा अधिकार फार आहे, फार अधिकार मोठा आहे. बस पहिली क्रिया सांगितली नामघोष, आणि पुढे काय सांगतात? बोला महिला मंडळ. काय म्हणतात? कथा. कथा करावी, ऐकावी. काय कारण आहे?
कारण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही व्यथा आहे. कथा व्यथा घालवते. व्यथा जावी म्हणून कथा ऐकावी. कथा कीर्तन सुद्धा तेच ऐकू शकतात ज्यांच्या पाठीशी पुण्य आहे. जन्मांतरे भवेत पुण्य तदा भगवतम लभेत एतस्मात् अपरम किंचित मनशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्य तदा भगवतम लभेत. भगवत कथा असेल नाही तर भागवत कथा असेल किंवा कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, साधं काही असू द्या, ते व्यक्ती संबंधाने पाहायला गेलं तोच करू शकतो ज्याच्या पाठीशी पुण्य आहे. कथा सुद्धा तोच ऐकू शकतो ज्याच्या पाठीशी पुण्य आहे, नाही तर कथा ऐकू शकत नाही. विषयोगाला आला म्हणून सांगते, आपण सगळे एक दिवस जाणार आहे, आहे की नाही? आता मन डोलवायला तयार नाही. जाणार की नाही? तुम्ही नका जाऊ. तुम्हाला मी म्हणते का जा लगेच? म्हटलं का मी असं? जाणार आहे की नाही विचारलं ना. ज्यांना जायचंय त्यांच्याकरता सांगते, ज्यांना नाही जायचं त्यांनी ऐकलं नाही तरी चालेल. फुकट पाप मला सुद्धा तुमचं बोकांडी घ्यायचं नाही, अजिबात जमायचं नाही. ज्यांना जायचंय त्यांच्याकरता सांगते. आपण जाऊ की नाही एक दिवस? जाऊ ना, जाऊ. महत्वाचा भाग ज्यावेळेस जाऊ ना, जाण्या अगोदर एक विषयाला ओघाला आलं म्हणून या दत्तात्रयांच्या जन्मोत्सवानिमित्त सांगून शकेल. महत्वाचा भाग, मरण्या अगोदर जाण्या अगोदर एकदा तरी कथा ऐका, एकदा तरी भागवत ऐका, तरच मरा. नाहीतर मरू सुद्धा नका, मरू त्या भानगडीत सुद्धा पडू नका. एकदा तरी भागवत ऐका. 7 दिवस अनुष्ठान करून गोड भागवत ऐका. जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भागवतातील शब्द, गीता तत्वातील शब्द हे सामान्य नाहीये. जे श्लोक आहेत त्या श्लोकातल्या अर्ध्या शोकातला एकदम अर्ध्यातला एवढा शब्द जरी कानात गेला ना, तो कानातला शब्द नरक गतीला थांबत नाही, नरक गतीला जाऊ देत नाही, इतका अधिकार आहे. म्हणून आपण ऐकलं पाहिजे. काय काय भागवत कथा महत्वाचा भाग आहे. काहीतरी ऐका. नाही ते जमलं ना तर निदान जवळ कीर्तन आहे ते तरी ऐका. नाही पुण्य मिळालं तर निदान काय होईल? तरी प्रामाणिकपणा कबूल करत. पाप जाईल की नाही? पाप जातील ना. महत्वाचे मला सांगा, गंगेत आपण स्नान करतो की नाही? माहिती असताना कुठं तरी झालाय कधीतरी आपल्याकडनं दोष, पाप घडले. बरं या जन्मात सोडा, मी या जन्मातलं सांगते का तुम्हाला? मी जन्मोजन्मी हा शब्द बहुतांशी वापरला की नाही? जन्मोजन्मीच असेल ते तर धुवून जातं की नाही? बघा, गंगा बहिरंगाने स्वच्छ निर्मळ करते, पण भागवत कथा ही सुद्धा गंगा आहे. नाम स्मरण रूपी गंगा आहे. ती अंतरंग निर्मळ करते. आतूनही निर्मळ असावं, बाहेरून निर्मळ असण्याला महत्व नाहीये. आतून किती निर्मळ आहे? जर आतून मलिनता असेल, रात्रंदिवस कीर्तन प्रवचन काय असेल ते चालू असेल, आपल्या कथा वगैरे, उपयोग नाहीये त्याचा. देव अशी पूजा, देव अशी भक्ती स्वीकारत नाही. फोलेली देवासमोर जर आपण निर्मळ अंतकरणाने दिवसभर नाही, एक अर्धा तास, 20 मिनिटं, 5 मिनिटं नाही, 2 मिनिटं जर देवा करता देत असेल तर त्याला मान्य आहे. पण मलिनता अंतकरणात आहे, निर्मळता अजिबातही नाहीये. दिवसभर देवासमोर दिवा लावून बसलोय, देव ती पूजा स्वीकारत नाही. म्हणून निर्मळता, मी नेहमी सांगत असते, परमार्थातली सगळ्यात पायरी जर काय असेल, आपण म्हणतो नामस्मरण आहे, कारण नामस्मरणाने निर्मळता यायला फार दिवस जातात. पण आजच अंतरंगाला सांगितलं, बाबा मला निर्मळ जगायचे, काय कुणाशी मला काही घेणं नाही. वेळ जातो, वाचतो की नाही आपला, आणि मग नामस्मरणाला सुरुवात करावी. पुण्य लगेच मिळेल आपल्याला. पाप जाऊ द्यायचं लांब राहतं ना. फायद्याचा विषय की नाही हा. गणित ज्याच्या लक्षात आलं त्याच्या लक्षात आलं. सगळ्यात महत्वाचं, माझं साधं बोलणं आहे पण फार महत्वाचं आहे. हितकार्य. मला बाकीचं काही जास्त बोलता येत नाही. कोणतं हे ते असं मला जमत नाही. मला बऱ्याच जणांनी सांगितलं पण जमत नाही. भक्ती ज्ञान विरहित इतर त्या गोष्टी अजिबात न कराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी त्या श्रीहरीची. बस एखादा व्यक्ती कळणार आपल्यामुळे उद्याची उद्या एकदा तरी रामकृष्ण हरी म्हटलं ना, बस त्याच्या अर्ध्यातला अर्ध कळणं आपल्या पाठीशी येईल. हा माझा उत्कृष्ट आहे. कारण मला माहितीये पुण्याच्या जोरावर बाकी मला सगळं प्राप्त करता येईल. मला पुण्याची गरज आहे. हे मी माझं सांगत नाही, तुमचं सुद्धा सांगते. आपल्याकडून एखादा माणूस, एखादा व्यक्ती, घरातील एखादी व्यक्ती परमार्थाला लागली पाहिजे, रामस्मरण त्यानं केलं पाहिजे, असा मार्ग आपण जगला पाहिजे. आधी आपणच करत नाही, दुसऱ्याला सोडून द्या, बाकीचं जाऊ द्या. आधी आपणही केलं पाहिजे. महत्वाचा भाग आहे. ज्या दिवशी तुम्ही असं कराल ना, तो व्यक्ती कायमचा परमार्थाला लागला ना, आपोआप पुण्य तुमच्या पाठीशी येत राहील. बरोबर. एखाद्या माणसाने समजा मंदिर उभारलंय, तो गेला, त्याच्या पाठीशी पुण्य चालूच राहतं. जशी मंदिरात पूजा होते, हे पुण्यकर्म आपोआप न करता सुद्धा हे पुण्य मिळवण्याचे मार्ग आहे. बरोबर की नाही? आता तुम्ही घरी गेल्यावर एखादा तरी म्हणाल ना रामकृष्ण हरी, मिळेल की नाही मला पुण्य? मिळेल की नाही? पुण्य मिळवण्याच्या प्रयत्नात असं मी म्हणते, त्या बाबतीत स्वार्थी असेल तरी चालेल. विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा, त्याने सदा चित्ता समाधानाच्या मागे प्रत्येक जण धावतोय, प्रत्येक जण पळतोय, पण समाधानाचा मार्ग आज तुकोबाराय सांगतात. काय कारण
समाधान आहे. या समाधानाने काय प्राप्त करता येईल नामचिंतनाने? ते म्हटले आम्ही जेवढं जेवढं प्राप्त केलं ते अभंगात सांगितलं. आजही सांगतात अभंगाच्या अगदी द्वितीय चरणामध्ये. सर्व सुख लो सर्व अलंकार 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 सर्व सुख लो सदा नामघोष केला, सदा त्या परमात्म्याचं चिंतन केलं आणि सर्व सुखाच्या राशीवर आम्ही पोहोडलो. ते सुख आम्हाला प्राप्त झालं. आनंदाने निर्भय होऊन आम्ही डोलू लागलो. कारण काय, एवढं सुख प्राप्त झालं सदा, फक्त आम्ही सदा केलं. सदा सर्व काळ त्या परमात्म्याच्या चिंतनात राहिलो. कारण आम्हाला माहिती ते म्हणण्याकरता फार कष्ट नाहीये. आम्ही कुठेतरी भाग्यवान आहोत. आम्ही ते म्हणतोय मुखाने, ही भाग्यता आहे. भाग्यवान कुणाला म्हणावं? ज्याच्याकडे पाहिलं तरी वाटलं पाहिजे, याच्याकडे बघितल्या बरोबर याला रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे. याच्याकडे पाहिलं. काही साधक असे आहेत, आज मला माहित नाही पण एक छोटी माऊली म्हणून आहे, तुम्ही सगळे ओळखता. त्यांच्याकडे पाहिलं तरी साधना करावीशी वाटते. बघा, माझ्या अजून प्रत्यक्षात भेट नाही, मी फक्त युट्यूबला पाहिलंय. असा व्यक्ती आहे, याला बहुभाग्य नाही म्हणायचं, याला अवभाग्य म्हणायचं. मी प्रत्यक्षात पाहिलं नाही, साधं युट्यूबला पाहिलंय. त्यांच्याकडे पाहिलं तरी असं वाटतं एकांतात जाऊन फार भगवंताचं चिंतन करावं, यांच्यासारखं आपणही बनावं. असं परमार्थिक बनण्याचा अट्टहास असावा माणसाचा. संसारिक याच्यासारखं त्याच्यासारखं या भानगडीत न पडता याच्यात पडलात ना फार फायदा आहे. पण तो फायदा ओळखण्याकरता आधी नामस्मरण करत जेव्हा जाऊ आपण, तेव्हा ते लक्षात येणार आहे. असं लक्षात येणार नाहीये. फार सोपं त्या ठिकाणी आहे. संत महात्मे म्हणतात, करा. सर्व सुखाच्या राशीवर पहुडल्याशिवाय राहणार नाही. सर्व सुख समाधान याच्यामध्येच आहेत. फार अवघड नाहीये ना, फार कष्ट करावे लागतात नाहीये, सोपं आहे. आपल्याला अनेक जण संत सांगतात ना, हरी न लगे तीर्थाचे भ्रमण, तीर्थाचे भ्रमण, तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, पंचाग्नी साधन, पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, आठवा मधुसूदन, मधुसूदन, वासुदेव 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 म्हणा, 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 वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
आम्ही सगळे एवढा नामस्मरणाचा महिमा सांगून सुद्धा अजिबात न म्हणा. बरा वाजवला वासुदेव तुम्ही, नाहीतर सुरुवातीला वाटलं होतं वासुदेव होतो की काय, पण शेवट तुम्ही वासुदेवच केला. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. असा वासुदेव वाजला तर वाटतं वासुदेव झाला, नाहीतर वासुदेव झाला असंच म्हणावं लागतं, बरोबर की नाही. महत्वाचा भाग आहे. न लगे तीर्थाचे भ्रमण, कुठे जाण्याची गरज नाही, फार पंचाग्नी साधन अजिबातही करण्याची गरज नाही. साधं बोळ जसे असेल तिथे म्हणा. तुकोबरांच्या बाबतीत पाहतो ना आपण, ते म्हणतात अपवित्र ठिकाणी गेलो, एकाने मला पाहिलं, ते म्हटले का रे अपवित्र ठिकाणी असून सुद्धा देवाचं पवित्र नाव घेतो, तुला पटतं का असं. तुकोबरा म्हटले करू काय, मला कळत नाही. पवित्र माझी मत झाली अनावर वाचा, अनावर वाचा, माझी मत झाली अनावर वाचा, माझी मत झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा. आपली कधी व्हायची, आपण म्हणा म्हणा म्हणून म्हणत नाही, त्यांची वाचा अनावर झाली. किती जमीन आसमानचा फरक आहे. म्हटलं पाहिजे, केलं पाहिजे, हेच आपल्याकरता उपयोगात येणार आहे. माझी तर अनुभवाची गोष्ट आहे, बाकी काहीच येत नाहीये. म्हणून मी हात जोडून आपल्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही करतात ना, नाही काही झालं, महिला मंडळी सकाळी उठतात, आपण तुळशी वृंदावनला पाणी घालतो की नाही. निदान तेव्हा वेळ असतो, बाकी दिवसभर आपल्याला फार कामं असतात. घरात जरी असलं तरी घरातलं काम लक्षात येत. बोला की जरा, तुमच्या बाजूच असून पण बोलत नाही तुम्ही, त्याच्यामुळे यांना कळत नाही. आता इथे जागा आहेत ना करण्याची, मग बोललं पाहिजे की नाही. तुम्ही बोलत नाही म्हणून हा गैरफायदा आहे. महत्वाचा भाग, घरातली कामं फार आपण करतो, पण ते दिसतात का, म्हणा ना मोठ्याने, दिसत नाही. हा महत्वाचा भाग आहे. नाही उमजत, कारण जबाबदाऱ्या किती असतात माहिती आहे. घरातल्या ज्येष्ठ पुरुषांपेक्षा पासून जबाबदारी असते, तर दुसऱ्या दिवसाचं नियोजन आगल्या दिवशी आखावं लागतं की नाही. मला सांगा, दुसऱ्या दिवशी एकादशी, अगोदर फराळ कोणाला भिजावत टाकावं लागतं, यांना टाकावं लागतं की नाही. हो म्हणा ना, यांना टाकावं लागत नाही. आयती दुसऱ्या दिवशी एकादशी हे धरतात, पण तुम्हाला एकादशीच्या आगल्या दिवसापासून तयारी करावी लागते. मनात एवढे सगळे विचार असतात. जमतं का नामस्मरण, नाही जमत ना. सोपा मार्ग सांगेन. दिवसभराची सार्थकता जर करून घ्यायची असेल, 24 वेळा नाही, निदान 12 वेळा तरी, ज्यावेळेस तुळशी वृंदावनाला आपण पाणी घालतो ना, त्यावेळेस म्हणावं ओम नमो भगवते वासुदेवाय. बस एवढं जरी म्हटलात ना, 24 तासातून 12 तासाचं सांगते मी, 12 तासातला 1 मिनिटातला अर्धा सेकंदच एवढं म्हणायला लागणार आहे. तेवढं जरी म्हटलं, 24 तास तुमचे मंगलमय जातील. आपत्कालीन संकट घरात येणार नाही, घरात अशांतता नांदणार नाही. आज कलियुगाचा दुसऱ्या प्रभावामुळे फार कठीण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काय आहेत, विचार करण्यासारख्या नाही आहेत. पण घराला सुख शांती लाभावी असं जर वाटत असेल, सुखाचा मार्ग घरात यावा असं जर शांतता मिळावी, घरात भगवंताचं कार्य घडावं असं जर वाटत असेल, तर घराला कवच करण्याचं काम हे आपलं आहे. कवच तयार करायचं. ते कवच माहिती का तुम्हाला, असं कवच असतं, मध्ये काही जात नाही. मग बरं जाऊ दे, कोंबडं माहिती का तुम्हाला, कोंबडी कळते का नाही. त्यांना वरून पाटी पालथी घालतात, मध्ये काही दुसरं कोणी जाऊ शकतं का. आपण उचकल्याशिवाय मध्ये काही जातं का, त्याला कवच म्हणता येईल की नाही. मध्ये ऐकतं ते असते की नाही, बरोबर की नाही. तसं कवच जर आपल्या घराला तयार करायचं असेल, तर नामस्मरण हा एकमेवच पर्याय त्या ठिकाणी आहे, ज्या नामस्मरणाच्या जीवावर संत महात्मे म्हणतात आम्ही सर्व सुखाच्या राशीवरती पहुडलो. त्याचा परिणाम काय झाला, तुकोबाराय सांगतात आजच्या अभंगाच्या अगदी तृतीय चरणामध्ये. असो ऐसा कोठे आठवच ना, असो ऐसा कोठे आठवच ना, आठवत
जरा यांच्याकरता टाळी वाजवा. काय जोरात टाळी वाजवली तुम्ही. थंडीचा एक सांगू का, टाळी वाजवल्याचा अजून तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी फायदा. जरा उष्णता तयार होते, उद्यापासून वाजवाल ना. मला काय करायचं माहिती ना, मी स्वार्थी की नाही. काय करायचंय मला. हो किती पाठ केलंय तुम्ही. खरंच विशेषतः पुण्य कमवायचंय म्हणतात खुशाल. मला सांगा ते एवढं सोप्याच आहे का. आपण एवढं सोपं मिळतं काय प्राप्त करायला. तुमचं तुम्हाला काम येणार आहे. काय नका देऊ मला. महत्वाचा भाग आहे फक्त पुढच्या वर्षी. महत्वाचा भाग टाळी वाजवा. विठ्ठल देहीच विदेही भोगुदशा. नामस्मरणाचा परिणाम असा आहे, देहीच विदेही, देहामध्ये असून सुद्धा विदेही अवस्था भोगता येते. म्हणजे कसं, सोपं समजण्यासाठी सांगताय. एखादा नामस्मरणामध्ये नामधारक व्यक्ती जर असेल, ज्याने श्री सद्गुरूंकडून नामस्मरण घेतलेलं असेल, किंवा चालता चालता एखाद्याने सांगितलंय नामस्मरण म्हणून केलेलं असेल, कारण आपण दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा सोहळा आयोजित करतोय ना, त्यांच्याकडे पाहून शिकायला मिळतं. किती श्री गुरु होते हा, बोला की जरा. सगळ्यांना माहिती आहे ना किती होते, बोला ना. सगळ्यांना माहितीये 24 होते की नाही. सगळ्यांचे पाठ आहेत. चालता चालता दगडाकडून शिकले, मग यांच्याकडून शिकायला काही हरकत आहे का. हरकत आहे का काय. मी असं म्हटलं आपल्या सगळ्यांकडून शिकायला काही हरकत आहे का. नाहीये ना. नामस्मरण हा महिमा आज आपण शिकला की निदान दत्त उत्सव त्या ठिकाणी थोडाफार चांगल्या उत्कर्षाने उंचीने साजरा झाला यावर्षी, असं म्हणता येईल की नाही. हाच फायदा आहे की तुम्हाला वेळ आहे, फार काही कामं नाहीये, अतिरिक्त झालेलं आहे तुमच्याकडे, असं काही आहे म्हणून हे सगळं चाललंय का तुमचं. नाही ना. कुठेतरी आपल्या पदरात काहीतरी सुकृत त्या ठिकाणी प्राप्त व्हावं म्हणून तरी उठा ठेवे ना. म्हणून आजचा नामस्मरणाचा दिवस आहे. आज आपल्या सगळ्यांनी नामस्मरण केले असं प्रकर्षाने मनामध्ये धरूया. आणि उद्या त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, संतांचा महिमा असेल किंवा भगवंताचं स्वरूप आपण पाहणार आहोत, त्याच्याकरता पात्र होऊयात. म्हणून आज नामस्मरण केलं तर उद्या पात्र हो. मग नामस्मरणाने होणार काय, देहात असून सुद्धा विदेही अवस्था. आपण म्हणतो ना तो माणूस तिथे होता, काही साधक असे होऊन गेलेत, ते दिसतात तिथे पण काम त्यांचं 4 ठिकाणी चालू असतं. ही विदेही अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त होण्याकरता सगळ्यात महत्वाचा भाग आहे काय, नामस्मरण. एकांतामध्ये बसावं, एक अनुसंधान करावं, त्याचं चिंतन मनन निधिध्यासन करण्याचा प्रयत्न करावा. तो आपल्याला पाहिजे. ज्यावेळेस आपण बघा तुम्ही, आपण देवाला आठवत नाही असं मला म्हणायचं नाही, पण दुःख आलं आठवल्याशिवाय आपण देवाला सोडत नाही. आहे की नाही. असं दुःख येऊ द्या, एक क्षण देवाचा विसर पडत नाही. सुख आल्यावर एक क्षण त्याचं स्मरण होत नाही. एक लक्षात घ्या महत्वाचा भाग. जर आज सुख आहे आपल्या जीवनामध्ये, जरी तरी सुद्धा देव आठवत असेल ना, दुःखात त्याला सेपरेट स्पेशल निमंत्रण देण्याची गरज पडत नाही. तो आपोआप येतो. त्याचं काम आहे. तुम्ही बघा चालता चालता आज तुम्ही कीर्तनाला आलात, आज 2 तास 1 तास अर्धा तास कीर्तना करता दिलात. जेव्हा आपण जाऊ तिकडं गेल्यानंतर चित्रगुप्त नावाचे बाबा वर भेटतील, भेटल्यानंतर ते दाखवतील आपल्याला तुम्ही आज कीर्तन ऐकलं होतं गड्या. आज पहिला दिवस असून सुद्धा तुम्ही आलात, बसलात, कीर्तन ऐकलं, टाळी वाजवली, भजन केलं, नामस्मरण केलं, त्याची नोंद असणार आहे. 2 तास तुम्ही देवासाठी दिलेत, त्याची नोंद असणार आहे तिथे. तुम्ही गेले का, पाहिलं का. नाही सापडलं तर मला विचारायला या, मी दाखवेन. पण सापडल्याशिवाय राहणार नाही, सापडल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद असते. देवासाठी अन्न काही तुम्ही खर्च करा, एखादा पदार्थ वस्तू काही खर्च करा, वाया जात नाही. एक क्षण जरी दिला ना, चालता चालता तुम्ही राम म्हणले ना, बळजबरी एखाद्याला नाही म्हणायचं तरी म्हणावं वाटलं, तोंडावर तोंड पडले म्हणून म्हणतात की नाही. असं काही जण तोंडावर तोंड आलं म्हणजे हरी घातला असं असतं, मी ऐकलंय. तोंडावर तोंड आलं तरी लोक जे हरी वापरतात. मग दुसरं काही सापडत त्यांना नाही. आपण करतो की नाही, तो सुद्धा कामाला येतो, तो सुद्धा वाया जात नाही, सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. बघा तुम्ही चालता चालता समजा रस्त्याने चाललाय तुम्ही आणि संपूर्ण आहे पण गाडीचं पेट्रोल डिझेल काहीतरी रस्त्याने संपलं, संपूर्ण आहे पण संपलं. संपताना कधी कधी तुमचं संपत नाही का. म्हणजे तुम्ही जोडीने असल्यावर संपत नाही का, संपतं की नाही. समजा यदा कदाचित संपलं, संपल्याबरोबर आपण म्हणतो अर्जंट जायचंय, लवकर जायचंय, पण कसं काय हे पेट्रोल डिझेल संपलं, हरे राम हरे कृष्ण असं काहीतरी म्हणतो, वैताग येतो डोक्याला, येतो की नाही. हे देवा कसं काय संपले, कसं लक्षात नाही राहिलं. अचानक अनोळखी व्यक्ती एखादा येणार रस्त्यावरून, तो थांबणार, काय झालं विचारणार, आपण त्याला सगळा प्रसंग सांगणार. मग तो काय करणार, आपल्या गाडीतून अर्धा लिटर 1 लिटर काहीतरी पेट्रोल डिझेल जे लागतं आपल्याला ते काढून आपली गाडी चालू करून देणार. अर्धा लिटर 1 लिटर नाही देणार कोणी, पण मग पावशेर हातपाव तरी देणार. तेवढं देणार की नाही, त्याला महत्व आहे. तेवढ्यावर तर तुम्ही पंपावर जाणार आहे की नाही. मुंबईला गंज 10 लाख 50 लाख भेटणार आहे, भाड्यालाच पैसे नाही, इथून काय उपयोग आहे. ज्याने भाड्याला दिले तो महत्वाचा का ते 50 लाख. हा तुमचं झालं असं 50 लाख सोडावे की भाड्याचे. जाऊ दे, आपण दोन्ही महत्वाचे म्हणून टाकू, महत्वाचा भाग आहे. पण आधीच्या त्या 10 रुपयाच्या भाड्यावरची किंमत आहे की नाही, तर ती भेटणार आहे ना कुठे. त्याने हातपाय पावशेर काही पण देऊ, मला सांगा त्याच्याशी तुमची ओळख असते का देणार अशी. काही घेणं असतं, काही नातेवाईक असतो,
काय नाही, सोयराधारा नसतो तरी तो देतो की नाही? मला सांगा, तो देतो असं तुम्हाला वाटतं का? नाही. सुरुवातीला जे तुम्ही म्हटलात ना, हरे राम हरे कृष्ण हरे देवा, तो देव कुणाच्या तरी बुद्धीत प्रवेश करेन, आपलं काम करतो. म्हणून लक्षात घ्या, कुणाच्या तरी बुद्धीत प्रवेश करून तो काम करेन. लोकांना डोक्यावर घेण्याची गरज नाही. मी नेहमी सांगते, लोकांना त्याचा राग पण येतो. पण कसं असतं, कीर्तनात खरं बोलायचं असतं, कीर्तनकार सोडून. सगळ्यात महत्वाचा भाग कसा असतो, हा सत्य आहे. माझं वास्तव तुम्हाला पडतं की नाही पडत मला माहित नाही. लोकांचं कौतुक करण्यापेक्षा, याला त्याला डोक्यावर घेण्यापेक्षा, याची त्याची स्तुती करण्यापेक्षा, याला त्याच्या पुढं पुढं करण्यापेक्षा, मला वाटतं देवाच्या पुढं पुढं करा. जो कधीच वेळेवर आपल्याला उपयोगात येत नाही ना, त्याच्या बुद्धीत देव प्रवेश करेन, आपलं काम करेल. तो प्रत्यक्षात नाही येऊ शकत, पण अप्रत्यक्षरित्या त्याच्या बुद्धीत जाईल, आपलं काम करेल. आपलं झालं असं, देवाला अग्रगण्य स्थान सोडून दिलं, लोकांना डोक्यावर घेत बसलो, याच्या पुढे कर त्याच्या पुढे कर. घेणं काय पडलं? नाही घेणं पडलं. सगळ्यात महत्वाचा भाग सांगते, तुम्ही देवाला आपलंसं करा. जो आपलं कधीच ऐकत नाही, सरगाव म्हणतं बघा ना, हे कधीच सप्त्याला वर्गणी न देणार आहे. मी इथलं सांगत नाही, इकडचं तिकडचं सांगते. महत्वाचा भाग कधीच न देणार. आणि ह्या वर्षी डायरेक्ट 21,000ची पावती फाडली, कारण देवाला माहित असावं कदाचित इकडे कमी येणार असेल. महाराज मोठेत म्हटल्यावर जास्त इन्कम असणार यांचा इकडे. तुम्ही हसताय का? महत्वाचा भाग आहे, असू शकतं. देवाला माहित असेल, कदाचित त्याच्या बुद्धीत जाऊन प्रवेश कोणी केला, करणाऱ्यांची इच्छा दाट असेल. लक्षात घ्या, जो व्यक्ती कधी मदत करण्यासारखा नसेल ना, जेव्हा कधी तो करेल ना, त्यावेळेस आपण म्हणतो करण्यासारखं नव्हतं ते माणूस, पण कसं काय केलं, समजावं कुठेतरी पुण्य उद्या आलं, ते पुण्य त्याच्या मेंदूमध्ये कुठेतरी प्रवेश केला, देवताने आपल्यावर दया केली, करुणा केली, तो दयावान आहे, तो करुणावान आहे. लक्षात घ्या, संसारामध्ये काहीही करा, व्यर्थ गेल्याशिवाय राहत नाही. परमार्थामध्ये तुम्ही काही करा, थोडंफार करा, कामाला आल्याशिवाय राहत, वाया तर अजिबात जात नाही. म्हणून आपण टाळी वाजवली, विठ्ठल म्हटलं, नामचिंतन केलं. नामचिंतनाच्या जोरावरच विदेही दिशा प्राप्त होते, असो ऐसा कोठे आठवची नाही. स्मरण त्या परमात्म्याचं झालं पाहिजे. म्हटलं कसं केलं पाहिजे? आपण सर्वजण हाताने टाळी वाजूया, गोड मंगलमय परमात्म्याचं भजन करूया. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, कुमाई, विठोबार 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 हरी असो ऐसा कोठे आठवची नाही, देही सविदेही भोगू दशा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर अडुलत असो. महत्वाची गोष्ट आपल्या सप्ताहाची विशेषता आहे. कीर्तन झाल्यावर काय आहे? भोजन. ज्ञानदानासह अन्नदान सुद्धा नाहीये का? हा, महत्वाचा भाग ज्ञानदानासह अन्नदान सुद्धा या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्वाचा भाग, हा लावतील काय हरकत नाही. महत्वाचा विषय अन्नदान सुद्धा आपल्याकडे आहे. तुझी जी अन्नदान करणारी मंडळी आहे, या सप्ताहाला वर्गणी देणारी मंडळी आहे, या सप्ताहामध्ये अन्नाचा कण जरी देणारी असेल, एवढं सोडा जाऊ द्या, या सप्ताहामध्ये चटाई टाकणारा असेल, इथे झाडझूड करणारा असेल, लोकांच्या चपला बाजूला लोटणारा असेल, काही का करणारा असेल, काही मंदिर साफसूफ करणारा असेल, त्या प्रत्येकाला मागण्याचा अधिकार जागराच्या दिवशी, काल्याच्या दिवशी प्रसाद असतो. हे नाही मिळाला तरी त्याला पुण्य प्राप्त होतं. मग असं मनात आणायचं नाही, मी रात्री झाडलो होतो, लोकांनी पाहिलं नाही, आता काय करायचं, घेणं पडलं नाही. जगाचा मालक पावलं पावले आपल्याकडे पाहतो. तुम्ही अन्नदान करतायत, नसेल का पावती तर डायरीत नोंद, जगाचा मालकाने पाहिलंच ना, तो पाहतोय. तुम्ही रात्री करतात की दिवसा करतात पाहताय. साखर पाहिली का नाही तुम्ही? देऊ नका, पाहिली का नाही विचारलं. पाहिलीत ना, गोड असते की कडू? बरं जाऊ दे. साखर कशी असते मला सांगा बरं पटकन. बरं, साखर गोड असते, चवीला कशी असते? मग साखर दिसते कशी? मी असं विचारलं, साखर असते कशी? हा, साखर असते कशी? सफेद, बरोबर, चौकोनी आयताकृती. मग आता पुढचा प्रश्न आहे का, साखर चवीला असते कशी? गोड, बरोबर. पण साखरेचं वैशिष्ट्य कोणी अनुभवले असेल? साखरेचं वैशिष्ट्य बघा फार मार्मिक आहे.
तुम्ही साखर दिवसा खातात, आपण दिवसा खातोच, रात्रीचं सहजासहजी कोणी खात नाही. आले पाहुणे कीर्तनकार महाराज वगैरे कोणी चहा वगैरे आपण साखर वगैरे देतो, महत्वाचा भाग. पण साखर तुम्ही थोडी घ्या किंचित आणि रात्रीची खाऊन बघा. अशी त्याचं वैशिष्ट्य आहे, रात्रीची थोडी साखर खायची, दिवसाचं जाऊ द्या, पण रात्रीची थोडी खाऊन बघा साखर, थोडीशी किंचित कडसर लागेल की नाही? अगदी बरोबर आहे. साखर दिवसा खा नाहीतर रात्री खा, घरची खा नाही तर दारची खा नाही तर पाहुण्याची खा, सकाळी खा नाही तर संध्याकाळी खा, उठून खा नाही तर बसून खा, कशीही खा, गोडच लागते की नाही? परमार्थ तसाच आहे. लौकिकता म्हणून करा, अलौकिकता म्हणून करा, लोक म्हणून करा नाही तर एकांत म्हणून करा, लोकांत म्हणून करा, किंबहुना देव म्हणून करा, किंवा सहज करावं वाटलं म्हणून करा, किंवा व्यवसाय म्हणून, धंदा म्हणून, करिअर म्हणून करा. माझा शब्द नीट ऐका हा, याच्यात अनर्थ होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा भाग, तरी त्याची फलश्रुती प्राप्त होतेच, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. साखर बघा ना तुम्ही, नुसती खाल्ली गोडे एवढंच नाही, साखर चौकोनी आयताकृती असे खडे तिरपे वाकडे असतात की नाही? बरं, चौकोनी साखर असते की नाही? आता याच्यात काही कोडं वगैरे नाहीये, सरळ माझं बोललं. साखर चौकोनी आयताकृती असते की नाही? साखर चौकोनी आहे, पण एका बाजूने चाखली तर गोड लागते, दुसऱ्या बाजूने गोडच लागते. साखर कोणत्या बाजूने चाखा गोडच आहे. परमार्थ कसाही करा आणि कसाही नाही करा तरी सुद्धा परमार्थ सुद्धा गोड आहे, तो केला पाहिजे. तुम्ही रात्री करा, कुणी पाहतय ना तरी करा, कुणी पाहत नाही ना तरी करा. जगाचा मालक पावलोपावली आपल्याकडे पाहतोय, हा सद्भाव ठेवून त्याचं नामचिंतन करा. जीवनामध्ये उत्कर्ष साधेल, आपलं हित साधेल आणि या जन्मातलं कल्याण होईल. हाच नामस्मरणाचा आघात महिमा आज तुकोबराय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल जाता एवढंच सांगून जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, निर्मळता अंतकरणामध्ये धारण करा. दुसरी गोष्ट काय करा, सगळेजण म्हणतात नामस्मरण करणं सोपं आहे, पण त्या मनाला एका ठिकाणी आणायचं, मग त्याला मनाला लावायचं. मन 10 ठिकाणी पळतो. तुम्ही कीर्तनाला आलात, मनाने आलात का शरीराने? कशाने? मनाने आलात की नाही? तुम्ही कशाने आलात? बोला पटकन. तुम्हाला फार प्रश्न केलेत ना मी, पण तुमच्या प्रश्नात तुमचेच उत्तर होते, म्हणून मी तुमच्या स्वार्थासाठी केलेत. महत्वाचा भाग. आणि मला त्याच्याशिवाय कीर्तन जमत नाही. तुम्हाला पटलं नाही तर बोलू, काही अडलं नाही त्याच्यापासून. 2 तास मी घरी चिंतन नामस्मरण करेल, हेच मला सांगायचंय. याच्यात खरी सार्थकता आहे, याच्यातच खरी सार्थकता आहे. मला सत्य बोलण्याची सवय. महत्वाचा भाग काय माहिती आहे? सगळ्यात विशेषता काय? काय बोलत होते मी? तेच तर पाहत होते. 1-2 जणींचं मन होतं, बाकीच्यांची फक्त शरीर होते. महत्वाचा भाग आहे. शरीराने असावं लागतं. काही माणसं शरीराने असतात खरं, मनाने 4 ठिकाणी फिरत असतात. इथं समोर दिसतात, ते समोर शरीराने दिसतात, मन तिसरीकडेच असतं. मनाने डोलत असतात ते सहजासहजी, अशी इथले नाही पण तिकडचे, पण ते मनाने 3-4 ठिकाणी असतात. कीर्तनात असं होत नाही. मनाने बसा, शरीराने बसा. जेवढा काळ आपल्याकडे ही सेवा आहे, कीर्तन आहे, तोपर्यंत ऐका. सर्वांगाचे कान उंच करून ऐकत जा, जेणेकरून स्वतःच्या जीवाकरताच हे कामाला येणार आहे. काय कारण आहे? तुकोबराय म्हणतात या नामस्मरणाचा महिमा एवढा दिव्य अनुभवलात आम्ही. काय अनुभवलात माहिती आहे? ते म्हणतात या नामस्मरणाच्या जोरावर आम्ही सुखदुःखात गेलो तरी अग्निरूप स्थिती आम्हाला प्राप्त होते. प्रकर्षाने ते दिव्य स्थितीपर्यंत परमानंद उपभोगण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. हे कळण्यासारखं नसून सुद्धा कळेल जेव्हा आधी आपण पहिल्या चरणामध्ये पदार्पण करू. सदा नाम घोष सदा हरिकथा जेव्हा करू, तेव्हाच ही देहीची विदेही दशा लक्षात येईल. अन्यथा येणं मोठं कठीण आहे. त्याकरता काय करावं लागेल? ते म्हटलं एकच, नामचिंतन. यथामती यथावकाश. वेळ झाला या न्यायाने याच ठिकाणी थांबण्याचा प्रपंच त्या ठिकाणी आखूया. विशेषतः आज या कीर्तनाकरता सर्वांनी गोड साथसंगत केली. आपणही मन लावून पहिला दिवस असताना कोणी डुकली टाकली काहीच न घेता सर्वांनी गोड त्या ठिकाणी ऐकलं. जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे मी थोडं थांबते, तर ते काही नसतं कारण वेळ पुढे चाललेली आहे. 9 नंतर सहजासहजी कोणी जेवण करत नाही. लवकर जेवण होतात की नाही? तुमच्याकडचं मला माहित नाही, आमच्याकडचं मी तुम्हाला सांगण्याचा प्रपंच करते. विशेषतः आज या कीर्तनाकरता बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. वाटत खरंच नाही पहिला दिवस आहे, खरंच नाही. कारण भव्य नियोजन आहे. भव्य नियोजनामध्ये उत्कृष्ट साऊंड आहेत, उत्कृष्ट लाईट सुद्धा आहेत, मंडप सुद्धा अत्यंत छान आहे, मागं बॅनर सुद्धा अत्यंत छान आहे, उभं असणारे मुलं सुद्धा अत्यंत गोंडस आहे की नाही? माना तर डोलवा निदान, नाही टाळी वाजवत तर डोलवा माना. महत्वाचा भाग, ते पाहुणे आहेत म्हणून त्यांच्याकरता टाळी वाजवली पाहिजेत. शेवटच्या दिवशी नका वाजू, ते जाणारच आहे. महत्वाचा भाग, उपस्थित असणारी सर्व बालगोपाल मंडळी, फार गोड साथ संगत आपण सर्वांनी केली. विशेषतः तुमचे आभार. विठ्ठल महाराज तुमचे आभार, भाऊसाहेब महाराज तुमचे आभार, अलका काकू वहिनी तुमचे मनापासून त्या ठिकाणी आभार. उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला मंडळ तुमचे विशेष करून त्या ठिकाणी आभार. विनेकरी बाबा तुम्ही विना घेतलात, मनापासून तुमचे धन्यवाद.
विशेषतः साऊंड सिस्टीमवाले दादा तुमचे खरंच धन्यवाद. शूटिंग करणारे तुमचे धन्यवाद. चांगला आलं तेच टाका, विनोदाचा भाग काढून टाका. जमलं तर नाही टाकलं तरी चालेल, पण बघा तुमचा भाग महत्वाची. विशेषतः या ठिकाणी टाळ नसून सुद्धा हाताची टाळी वाजवत उभे असणारे, नम्रपणाने उभे असणारे आदरणीय श्री काका, अशी माणसं मला जास्त आवडतात कीर्तनात. पण ते भांडून टाळ घेणारे ना, असं वाटतं यांना खाली बसून द्यावं की काय. मला राग येतो त्याचा. राग येत नाही मला सहजासहजी, तुम्ही आम्ही खेळीमेळी अशी माझी गंमत आहे. महत्वाचा भाग तरी सुद्धा आपण उभा आहात. बाजूला उपस्थित काका असेल, विशेषतः त्यांचे सुद्धा विशेष करून आभार. तिकडे स्वयंपाक भात डाळ उसळ शिजवणारे त्यांचे विशेष करून आभार. त्याच्याशिवाय महत्वाचं नाही काय, त्यांनी उद्या 3-4 दिवस स्वयंपाक केला पाहिजे. मागे उपस्थित असणारी, रस्त्यावर कोणाला बसणारी, उद्यापासून पुढे सरकून बसा. ज्येष्ठ मंडळीने बाजूला बसलं तरी चालेल, रिकामीच जागा राहते, काय हरकत आहे. समोर येऊन बसा, म्हणजे जेणेकरून त्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ येणार नाही, कडाकीची थंडी त्यांना लागणार नाही. असं प्रांजळपणे मी सांगितलं. बोलण्याच्या ओघात आतापर्यंत एखादा शब्द जास्त कमी असा काही वाटला असेल, हा चुकीचा आहे असं जर वाटलं असेल, माझ्या वाणीचा दोष समजा, माझ्या वयाचा दोष समजा. बोलण्याच्या ओघात अनोधाराने झालं म्हणून उपस्थित असणारी ते प्रत्येक श्रोतृवर्ग, माय बाप मंडळी, मोठे अंत करणारे माझे दोष पदरात घ्याल अशी सर्वांच्या चरणी नम्र भावाने मी त्या ठिकाणी प्रार्थना करेन, आराधना करेन. निश्चित तुम्ही माझे दोष सावरून घ्याल अशी आशा व्यक्त करते. आपण उपस्थित सर्व मंडळींचे आभार व्यक्त करते. आज तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये तेच सांगतात, विधेय अपेक्षा भोगता भोगता आम्ही अग्निरूप झालो. अभंगाचं अगदी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने तू पाप पुण्यांगा, लागोने तू पाप पुण्यांगा, सर्व सुख झालो, सर्व अलंकार, सर्व सुख झालो, सर्व अलंकार. सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत नसो, आनंद निर्भर आनंद निर्भर डुलत नसो, सर्व सुख झालो, अलंकार सर्व सुख झालो, आनंद निर्भय. आनंदी निर्भया डुलत असो,
झालो सर्व हरी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोणे दीपाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो यथामती आता अवकाश. आज आपल्या सर्वांच्या पवित्र दर्शनाचा योग श्री दत्तात्रयांच्या पवित्र दिव्य प्रांगणामध्ये ही सेवा करण्याचं सद्भाग्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं असे आपल्या सप्ताहामध्ये गोड मृदुंगाची साथसंगत करणारे आदरणीय सचिनजी महाराज मनापासून त्यांच्या या ठिकाणी आभार. या कार्यक्रमाची सर्व संयोजक आयोजक नियोजक मंडळी असेल सर्व कार्यकर्ते मंडळी त्यांचे विशेष करून आभार. विशेषतः आज या कार्यक्रमात शेवट कोयना गोड अशी गोड आवाजात चाल म्हटल्यात ताई मनापासून त्यांचे विशेष करून त्या ठिकाणी आभार. शेवटचं आपण सर्वजण मिळून भजन करूया. भजन झालं की लगेच भोजन ज्ञानेश्वर आज या ठिकाणी